यानंतर आता शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली आहे। बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब येथे पालखीचं मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आलं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल झालेली आहे। कळंबमध्ये पहिला मुक्काम असणार आहे आणि पालखीच्या दर्शनासाठी हे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात जे भाविक आहेत ते दाखल झालेले आहेत। ज्ञानोबा मावले तुकाराम, 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 ज्ञानोबा मावले तुकाराम। माऊली, जय हरी। जय हरी, जय हरी, जय हरी। काय दर्शन झालं का? हो, दर्शन झालंय। कसं काय वाटलं? समाधानाचं वातावरण? एकदम छान वाटलं। आमच्या नगरीमध्ये स्वामी श्रींचं आगमन झालं, खूप छान वाटायले। किती गोड गोड। यानंतर माझा